हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर हा व्लॉग गुढीपाडव्याचा आहे, तर अपलोड करायला थोडा मला उशीरच झालेला आहे. तर मग चला सकाळची तयारी चाललेली आहे, तर गुढी पण उभारायची. तर मग आता येथे आमचं सर्वांचं आवरलं, पण शंभू काय उठलेला नव्हता, खाली पण आलेला आहे, पण त्याला झोपच काय आवरत नव्हती. मग येथे आल्या आल्या मग सोफ्यावरती झोपून घेतलेलं आहे त्याने. मग आता येथे मिस्टरांनी गुढीची पण तयारी केलेली आहे. तर मग आता गुढीचं तांब्या जे आहे ना, त्याला मग असं 5 बोट हळदी कुंकवाचे ना उमटून घेत आहे. तर मग आता येथे त्यांनी हळदी कुंकू पण लावून घेतलेलं आहे. आणि आता येथे ना मोठा बांबू घेतलेला आहे आणि छान असं नवं कोरं वस्त्र आहे ना तिथे गुढीला लावायचं आहे. तर मग आता हे सर्व काही तयारी करून घेतलेली आहे. तर मग आता इथे माझी नवीच साडी होती, तर मग साडीच्या मिऱ्या घालून आता त्याचं छान असं बनवून घेतलेलं आहे. तर मग आता गुढीपाडवा हा मराठी महिन्यातला पहिलाच सण असतो. तर हा गुढीपाडवा हा चैत्र महिन्यामध्ये येत असतो. तर येथूनच मराठी महिने चालू होतात. तर चैत्र महिना झाल्यानंतर मग पुढचे महिने सर्व काही मराठी चालू होतात. गुढी ही सकाळी सकाळीच उभारली जाते. तर मग येथे ना आमचं सर्व काही आवरलं आणि मग लगेचच गुढी उभारायला घेतलेली आहे. म्हणजे सूर्यास्त झाला का लगेचच गुढी उभारायची असते. तर मग येथे आम्ही आता येथे छान असं मिस्टरांनी ना गुढी पण बांधून घेतलेली आहे आणि छान असं उभी करून ठेवलेली आहे. मग आता मग त्यानंतर आहे ना मी गुढीला पण गुढीची पूजा करून घेतलेली आहे आणि छान असं ओवाळून पण घेतलेलं आहे. मग त्यानंतर मला बाकीची पण तयारी करायची होती. तर येथे नैवेद्य ते पण बनवून घेतलेले आहे. तर मग आता येथे साधा सिंपलच स्वयंपाक बनवायचा होता मला. तर मग आता येथे भज्याचं पीठ पण भिजत ठेवलेलं होतं. मग येथे खीर बनवून घेतलेली आहे. आता येथे भजे पण छान असे तळून घेतलेले आहे खरपूस. येथे स्वयंपाक आहे ना मी साधा सिंपलच बनवलेला आहे. मी गुढीपाडव्याला आहे ना पुरणाचा स्वयंपाक बनवत असते, पण आता इथे साधा सिंपलच स्वयंपाक बनवलेला आहे. खीर, पोळी, भजे, कुरडई असं साधाच स्वयंपाक बनवलेला आहे. तर चला तुम्हाला पुढे सांगते. आम्हाला बाहेर पण जायचं आहे. तर मग बाहेर कुठे जायचं आहे तर तुम्हाला सांगते. मग येथे ना सर्व काही स्वयंपाक आवरला. मग गुढीचं पण पूजा करून घेतलेली आहे, नैवेद्य दाखवलेला आहे. आणि मग आता 11 वाजलेले होते, तर गुढी पण खाली उतरवून घेतलेली आहे. तर मग मिस्टर आता इथे गुढी खाली उतरवून घेत होते. गुढीला नैवेद्य दाखवून आतमध्ये गुढी उभी करून ठेवायची आहे. तर मग आम्ही ना 12 वाजताच गुढी सोडत असतो, पण ह्यावेळेस आहे ना आम्हाला बाहेर जायचं असल्यामुळे आहे ना मग गुढी थोडी लवकरच सोडून घेतली आणि नैवेद्य पण दाखवून घेतलेला आहे. तर मग त्यानंतर मग मिस्टरांचं पण जेवण झालं आणि मी पण आता येते ना जेवण करण्यासाठी बसलेले आहे. तर या तुम्ही पण जेवण करण्यासाठी. मग त्यानंतर मग माझं पण सर्व काही आवरलं आणि आम्ही पण निघालेलो होतो. तर येथे बघा शंभू पण माझ्यासोबत आलेला आहे. तर मग आम्ही येथे ना बस स्टँडवरती बसलेलो होतो. मिस्टरांनी ना आम्हाला बस स्टँडवरती बसून दिलं. मग त्यानंतर आम्हाला नाशिकला जायचं आहे. तर मग आता येथे बस पण भेटली. तर येथे बघा शंभू पण बसमध्ये बसलेला आहे. तर त्याला खूप आनंद झालेला होता. हे बघा मी व्हिडिओ काढते तर त्याचे नखरे बघा. आणि आमच्या शेजारी ना एक कॉलेजचा मुलगा बसलेला होता. तर शंभू त्याच्या शेजारी बसलेला होता. तर त्याला असं वाटलं रिषभच आहे. तर त्याला असं वाटलं तो का बोलत नाही. तर मग त्यानंतर आहे ना दिंडोरीमध्ये आम्ही गेलो. तर येथे तिकीट चेक करण्यासाठी पण आलेले होते. तर हे बघा आमचं सर्वांचं तिकीट येथे ना चेक केलं. मग त्यानंतर मग पुढे गाडी निघालेली होती. तर येथे आम्ही निमाणी बस स्टँडवरती पण आलेलो होतो. आणि मग मिस्टर पाठीमागून आहे ना बाईक घेऊन येणार होते. तर ऊन असल्यामुळे ना मग ते बोलले की तुम्ही बसनंच जा, मग त्यानंतर मी पाठीमागून बाईक घेऊन येतो. तर मिस्टर पण आलेले होते तितक्यातच. दुपारचा टाईम होता, तर भरपूर असं ऊन होतं. मग त्यानंतर मग लगेचच आम्ही येथे बहिणीच्या घरी पण आलेलो आहोत. तर मग गुढीपाडव्यालाच पूजा चालू करणार होते त्यांची घरभरणीची. तर मग आता आजपासून आहे ना गुढीपाडव्याच्या दिवशीच त्यांनी आता पूजा चालू केलेली आहे. तर 3 दिवस पूजा चालणार आहे. स्वराला आमच्यासोबत काय आणलेलं नव्हतं. तर इथे बघा बहिणीची मुलगी आणि भावाची मुलगी ह्या दोघीजणी विचारताय स्वराला का नाही आणलं, घेऊन यायचं ना असं. तर त्यांचं चाललेलं होतं, मिस्टरांनाच डोकं लावत होते ते.
बहिणीच्या नवीन घरी आहे ना पूजा पण चालू होती, तर मग बहीण तिकडेच होती. तर मग आम्ही येथे आता बॅगा वगैरे ठेवल्या. तर मग आता त्यांच्या नवीन घरी चाललेलो आहोत. तर त्यांची आता गुढीपाडव्यापासूनच पूजा चालू केलेली आहे. तर सकाळीच पूजा स्टार्ट झालेली आहे. तर मग आता आम्ही आलेलो आहोत. तर येथे बघा 2 भावांचं आता इथे छान असा बंगला बांधलेला आहे. तर मग आता त्यांच्या घरी पण आम्ही पोचलेलो आहोत आणि मम्मी पण आधीच आलेली आहे. तर मग आता येथे मम्मीचं त्यांचं पण काम चाललेलं आहे. तर येथे बघा माझी बहीण आणि त्या बसलेल्या आहे. तर त्यांचे पण फोन लावायचे कामं चाललेले आहे. तर येथे मम्मी आहे आणि तिला सोबत मावशी पण आहे. तर मग त्यांची उद्याची तयारी चाललेली आहे. तर त्या पीठ वगैरे गाळत होत्या. तर येथे बघा छान अशी एंट्री त्यांची, खूप छान असा बंगला बांधलेला आहे त्यांनी. तर येथे बघा सकाळीच पूजा झालेली आहे. तर सर्व काही खाली पाकळ्या पडलेल्या आहेत. तर इथे बघा छान अशी पूजेची मांडणी पण केलेली आहे. तर ते ब्राह्मण काका आहे, तर त्यांनी सर्व काही छान असं पूजेची मांडणी केलेली आहे. तर सकाळी पण त्यांनी होम पेटवलेला होता. तर होमाची पूजा वगैरे सर्व काही आज केलेले आहे. तर येथे बघा होम पेटवलेला होता. तर सर्व काही कालच त्यांनी तयारी केलेली होती. तर येथे सर्व काही देवांचे फोटो मांडलेले आहे. तर नवचंडिकाची पूजा आहे. तर मग सर्व काही आता इथे पूजा मांडून घेतलेली आहे. तर खूप छान असं वाटतंय बघा. तुम्ही ते बघितल्यानंतर खूप मन असं प्रसन्न झालं. तर मग येथेच आहे ना दोघांची पण बंगला बांधलेला आहे. तर मग खाली वरती असं मग आता येथे वरती पण अजून एक दोघांची सोय एकाच ठिकाणी केलेली आहे. तर येथे बघा आता दुसऱ्या वरती आपण आलेलो आहोत. तर येथे अजून काही पूजेची वगैरे मांडणी केलेली नाही. तर मग येथे पण पूजा करायची आहे. तर मग खाली आधी खाली पूजा करून घ्यायची आणि वरती पण नवचंडिकाची पूजा मांडायची आहे. तर येथे बघा सर्व काही येथे छान अशी 1 BHK सारखी त्यांनी ना छान असं रूम काढलेले आहे. तर येथे बघा येथे किचन आहे. तर येथे किचनवरती ना सकाळीच पूजा केलेली आहे. तर मग त्यांनी सर्व काही पूजेचं सर्व काही विधिमार्ग केलेला आहे. तर येथे बघा सकाळीच दूध वगैरे चुलीवरून उतू घातलेला आहे. तर येथे बघा किचन खूप छान असं आहे. तर येथे मांडण्या पण करून घेतलेल्या आहे. तर देवाऱ्याची पण सोय करून घेतलेली आहे. तर येथे बघा एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि सर्वजण पाहुणे मंडळी आलेले आहेत. तर येथे सर्वांनी हेळून मिळून असं कामं करून घेतले. तर सर्व काही कामं पटपट आवरत असतात आणि येथे बघा सर्व काही घरामध्ये गर्दी आहे. सर्व पाहुणे मंडळी आलेले आहेत. तर मग आता येथे ना पाणी पण भरायचं होतं, पाणी आलेलं होतं. तर मग तिला बोलले मी पाणी भरून घेते, तर बाकीचं काही कामं असेल तर तुम्ही आवरून घ्या. तर मग येथे ना सर्व काही भांडे वगैरे घासून घ्यायचे होते आणि पाणी पण भरायचं होतं. तर येथे मी पाणी भरत होते. तर पालिकेचं पाणी आलेलं होतं. तर मग मोठा ड्रम होता ठेवलेला, तर तो ड्रम भरून घ्यायचा होता. आणि मग त्यानंतर आहे ना नव्या घरचं काम आवरल्यानंतर मग येथे घरी पण आलेलं होतं. तर माझी 2 नंबरची बहीण पण आलेली होती. तर तिनं आहे ना भाजीपाला वगैरे सर्व काही आणलेला होता. तर मग येथे मी भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून देत होते. तर माझी 2 नंबरची बहीण होती तर ती भाजी बनवत होती आणि आई आहे ना चपात्या लाटत होती. तर मग येथे मी भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून देत होते. तर येथे कांद्याची पात बनवायची होती. तर मग बहिणीची सर्व काही तयारी चाललेली होती. तर मग तिनं शेंगदाणे वगैरे छान असं दळून घेत होती. ही माझी 2 नंबरची बहीण आहे. तर ती खेडल्या झुंग्यावरून बसनं आलेली होती. तर मग येथे आता घरामध्ये इतकी गर्दी झालेली आहे. तर खराच कार्यक्रम आता वाटायला लागलेला आहे आणि शंभू येथे एकटाच खेळत होता. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला बाय.